विद्यार्थी मित्रांनो, सकाळी माझ्या कानावरती एक बातमी आली की बीडमध्ये एक विद्यार्थी पोलीस भरती करत असताना, दीपक विवळ त्याचं नाव होतं, पोलीस भरती करत असताना अचानक मृत्युमुखी पडला. मला ह्या गोष्टीवरती जास्त काय बोलायचं नाही. मला फक्त एक तुम्हाला सांगायचं आहे की तो विद्यार्थी पाण्याच्या कमतरतेमुळं डिहायड्रेशन झालं आणि तो त्या ठिकाणी मृत्युमुखी पडला. मला तुम्हाला जास्त काय सांगायचं नाही. एक गोष्ट सांगायची आहे की मित्रांनो, अशा प्रत्येक वर्षा दीड वर्षाला पोलीस भरती येत राहते. सिर सलामत तो पगडी 50. प्रथमतः स्वतःला सांभाळा. नाही 1600 मीटरला जास्त पळता आलं तो गोळा चांगला टाका. नाही गोळा टाकता आला तर 100 मीटरला चांगली मार्क मारा. नाही 40+ नाही 100 मीटरला गोळ्याला 1600 मीटरला मिळून ग्राउंडला नाही 40+ मारता आले तर लेखीवरती लक्ष द्या. लेखीला 80-90 मार्क पाडा. पण असं समजू नका की तेच सगळं आलेले. मी आज अकॅडमी चालवतो. माझ्या अंडर जवळपास 150 ते 200 विद्यार्थी माझ्याकडे आहेत. मी त्यांना शिकवत असताना एक गोष्ट कायमस्वरूपी सांगत असतो की विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कष्ट कितीही करा, फक्त बैलबदाडा कष्ट करू नका किंवा एकाच गोष्टीवरती ठाम राहू नका. थोडंसं त्याच्यामध्ये आहे, थोडंसं टेक्निकलीने वापर करा, थोडंसं डोक्याचा वापर करा. नुसतंच रगडून घेणार स्वतःच्या शरीराला. ग्राउंड एक ग्राउंडच, ग्राउंड म्हणजे सर्वस्व असं समजू नका. 40+ मार्क मारले ना तरी भरपूर झालं आणि इकडे 85-90 पर्यंत गेला तरी भरपूर झालं. तुम्ही पोलीस होताय. जास्त तुम्हाला 48 पडावा आणि 50 पडावा. मी तर आतापर्यंत असा अनुभव घेतलेला आहे का 50 पैकी 50 मार्क मुलं ग्राउंड पाडतात आणि इकडे लेखीला 50, 60, 70 पाडतात तरी ती भरती होत नाही. त्यामुळे बाळांनो, सगळं होऊ शकतं पण आपला देह पुन्हा येऊ शकत नाही. त्यामुळे थोडंसं जपून करा, थोडंसं हळूवार घ्या. कसलं गोळ्या वगैरे बाकीच्या खाऊ नका किंवा चुकीचं एनर्जी ड्रिंक घेऊ नका. प्रत्येक गोष्ट डॉक्टरच्या सल्ल्याने करा आणि स्वतःला जपा. एवढंच मला सांगायचं आहे. बाकी काय नाही. धन्यवाद.